आणि विधिमंडळाच्या आवारामध्ये गुरुवारी घडलेली मारामारीची हाणामारीची घटना सदनाच्या आजवरच्या परंपरेला अशोभनीय होती। महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि राजकीय संस्कृतीचा वारसा लाभलेल्या राज्यामध्ये ही घटना घडल्यानं सर्व स्तरातनं विरोधी प्रतिक्रिया उमटू लागल्यात। राज्यात भाषीय अस्मितेचा मुद्दा टोकदार असताना विधिमंडळात घडलेल्या प्रकारामुळे राजकीय अस्मितेवरतीही आता प्रश्न उपस्थित होऊ लागलेत। आठ दशकांपेक्षाही अधिकची वैभवशाली परंपरा लाभलेल्या विधिमंडळाच्या आवारात गुरुवारी घडलेला हाणामारीचा प्रकार अशोभनीय आणि विधिमंडळाच्या परंपरेला डाग लावणारा होता। ज्या विधिमंडळातनं राज्याचा गाडा हाकला जातो, ज्या विधिमंडळात राज्याच्या सुरक्षेसाठी कायदे तयार होतात, ज्या विधिमंडळात जनतेचं प्रतिनिधित्व करणारे नेते बसतात, त्याच विधिमंडळात असे गुंड आणि झुंडशाहीचे प्रकार पाहून महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची मान शर्मेनं खाली गेली। गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात नेत्यांची घसरलेली भाषा चिंतेचा विषय बनतोय। त्यातून नेते मंडळींना सावरण्याचं आणि आवरण्याचं काम अजूनही बाकीच आहे। अशातच गुरुवारी रंगलेल्या फ्री स्टाईल हाणामारीचा प्रसंग पाहून महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कुठे चालली आहे असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही। आमदारांच्या मालकीची नाही, ही विधानसभा मंत्र्यांच्या मालकीची नाही, मुख्यमंत्र्याच्या मालकीची नाही, इथल्या कर्मचाऱ्यांच्या मालकीची नाही। ही विधानसभा महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांच्या मालकीची विधानसभा आहे। आणि अशा या विधानसभेमध्ये समाजाला दिशा देण्याचं काम झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे। पण या ठिकाणी जर विचारातून चर्चेतून संदेश जाण्याच्या ऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या संदर्भात चिंतन करण्याची आवश्यकता आहे। महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून भाषिक अस्मितेची लढाई सुरू आहे, ज्याचं नेतृत्व एक प्रकारे ठाकरे बंधू करतात। मनसेनं खळखट्याक करत भाषी अस्मितेसाठी आवाज नेहमीच बुलंद ठेवला। त्याच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी कालच्या हाणामारीच्या प्रसंगावरनं सर्व पक्षीयांना खडे बोल सुनावले। काल विधान भवन परिसरात सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षातले आमदार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची चित्रफीत पाहिली। ही चित्रफीत पाहून खरंच प्रश्न पडला, काय अवस्था झाली आपल्या महाराष्ट्राची। मराठी भाषेसाठी, मराठी माणसाच्या अपमानासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हात उचलला तर त्यांच्यावर, आमच्या पक्षावर तुटून पडणारे आता कुठे लपून बसले। अशा लोकांना आज जर माफ केलं गेलं तर यापुढे प्रमाण मानून भविष्यात विधान भवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही। सरकारला माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधन शुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या पण लोकांवर कारवाई करून दाखवा। काल झालेली घटना ही विधानसभेची गरिमाला काळिमा फासणारी घटना आहे, बदनामी करणारी आहे, देशात नव्हे तर जगभरात चितू झालेली आहे। अशा स्थितीमध्ये ही जे काही गुंड आणले जातात आणि त्याच्यातून माध्यमातून त्यांच्या इशाऱ्यावर हमले केले जातात तर कायदा सुव्यवस्थेचा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यामुळं या ठिकाणी आपण लक्ष घालावं अशी मागणी आम्ही केली। विधिमंडळाच्या आवारात घडलेल्या अशोभनीय प्रकाराचं दायित्व हे सर्व पक्षीयांचं आहे। कुणालाही या जबाबदारीतनं पळ काढता येणार नाही। अधिवेशनाच्या एका दिवसासाठी अंदाजे 1.5 ते 2 कोटींपेक्षा अधिकचा खर्च आहे आणि हा सगळा खर्च सामान्य माणसानं भरलेल्या टॅक्सच्या पैशातूनच होतो। त्यामुळे सभागृहात बसणाऱ्यांनी किंग मेकर कोड हे कायमच ध्यानात ठेवायला हवं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।